हिंगणघाटात एमडी ड्रग्ज तस्करांवर एलसीबीची धडक कारवाई, 4,71,000चा मुद्देमाल जप्त। वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेने अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करत हिंगणघाट येथील माऊली पार्क संत तुकडोजी वॉर्ड परिसरात छापा टाकला। गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत 54.05 ग्रॅम एमडी ड्रग्ज, 32,000 रुपये रोख रक्कम, 6 मोबाईल फोन आणि एक टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी असा एकूण 4,71,920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी निखिल मनोजराव रामनवार, शास्त्री वॉर्ड हिंगणघाट, पियुष राजू मुसळे, गोमाजी वॉर्ड हिंगणघाट, जय वसंतराव चुटे, मूळ संत ज्ञानेश्वर वॉर्ड हिंगणघाट सध्या नागपूर, कार्तिक वसंतराव हमद, संत तुकडोजी वॉर्ड हिंगणघाट यांना ताब्यात घेण्यात आले। तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रग्जचा साठा हा 4ही आरोपींच्या मालकीचा असल्याने समोर आले। तसेच हा अंमली पदार्थ नागपूर येथील पंकज साठोने यांच्याकडून खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। विशेष म्हणजे आरोपी पियुष मुसळे हा वर्धा जिल्ह्यातून हद्दपार असतानाही मनाई क्षेत्रात आढळून आला। सर्व आरोपींविरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।